यमुना पर्यटन अथवा हिंदुस्थानातील विधवांच्या स्थितीचे निरूपण. लेखक बाबा पद्मनजी. भाग 4. आता कन्येस एकदा विवाहविधीने भार्याचे पद प्राप्त झाल्यावर तिचा कधीही पुनर्विवाह करण्याविषयी कोणत्याही प्राचीन अथवा अर्वाचीन पंडिताचे मत दिसत नाही. ते तर पाणिग्रहण मंत्राच्या व मन्वादिकाच्या वचनावरून असे मानितात की वैवाहिक विधी करून जे कन्यादान झाले ते देवकृत होय. म्हणूचे वाक्य असे आहे की नवऱ्यास देवाने दिली तीच त्याची भार्या होय, त्यास स्वेच्छेने मिळत नाही. यास्तव या दाने करून उत्पन्न झालेला जो स्त्री पुरुषांचा परस्परांशी संबंध तो कोणत्याही कारणाने नष्ट होत नाही, मरणानेही नाश पावत नाही. यामुळे कन्येचा पुनर्विवाह करण्याच्या वेळी तिचे पुनर्दान करण्याचा अधिकार तिच्या बापास नाही, कारण पहिल्या दानाने त्याची सत्ता जाते. म्हणून सांप्रत काळचे पंडित ग्रंथांतरीच्या वाक्याधारावरून पुनर्विवाहाचा काळ वाग्दान व सप्तपदी यांच्या मधला धरितात. आणि तेवढ्यात जर दुर्दैवे करून वरास काही झाले किंवा एखादी नवीन शंका उपस्थित झाली तर कन्येस दुसऱ्या वराची योजना करीतात. परंतु पतीच्या मरणामुळे कन्येचा बापाचा तिजवरील अधिकार जातो असे म्हणणे उचित नाही, कारण स्त्री पुरुषांच्या संबंधाने तिला प्राप्त झालेले जे स्वातंत्र्य ते विक्रीत दासीप्रमाणे नव्हे. आता बापास अधिकार नाही म्हणून जो मधला काळ पुनर्विवाहास उचित धरण्याची जी पंडितांची युक्ती तिजवर स्मृतीच्या आधारानेच मात्र दोष देववत नाही. परंतु हेच पंडित आपल्या मनात भूतकालापासून ऋषिमते व कुलाचार यांकडून सुदृढ होत आलेली जी गाठ ती सैल करून शोकार्णवात बुडालेल्या बिचाऱ्या विद्वांवर दया करून तीच मते युक्तीने त्यांच्या अनुकूलतेस लावतील तर तसे करण्यास ते समर्थ आहेत. आता हे वाक्यार्थ आपल्या अभिप्रायास कसे लागतील असे कोणी म्हणेल तर म्हणू, पराशर इत्यादिकांनी विद्वांचे धर्माचार लिहिले आहेत. ते केवळ त्या स्त्रिया कशा वागत होत्या हे दाखविण्याविषयी मात्र लिहिले आहे, त्यात विधी सांगितला नाही असे समजावे. कारण ज्या स्त्रियास आपला पती अत्यंत प्रिय असतो त्यास त्याच्या मरणाने अतिशय दुःख व औदासिन्य प्राप्त होऊन त्या संसार सुखाकडे मन लावत नाही. देहदंडन व इंद्रिय दमन व इष्टपदार्थ वज्र करून कसेही आयुष्य क्रमितात. हे साध्वी स्त्रियांचे वैराग्य स्वाभाविकच आहे. ते इतर स्त्रियास सांगून किंवा त्यावर विधी आचरणाचा भार घालून येणार नाही. असे असता ज्यास पती म्हणजे काय व विवाह म्हणजे काय हे देखील समजत नाही, अशा अज्ञान व अल्पवयस्क बालिकांचा भरता मरण पावला असता त्यास ते वैराग्य कुठून येईल. तर यावरून असे समजावे की विधवेच्या आचाराची मन्वादिकांनी लिखित जी वाक्ये ती केवळ पतिव्रता व प्रौढ विधवा ज्या स्वाभाविक वैराग्य उत्पन्न झाले होते त्यांच्या आचाराची वर्णने होत. अथवा असे समजावे की पतिमरण पावल्यावर मिष्टान्न भोजन किंवा सुंदर वस्त्रादी परिधान तसेच मंचकी शयन ही केली असता लोक उपहास करतील असे असमंजस बायकास दाखवावे म्हणून ते आचार सांगितले असावे. आणि सती जाण्याचेही कारण असेच आहे. स्त्रियास पतिविरहाचे दुःख दुस्सह होऊन ते अग्निप्रवेश करीत असे व्यासाने कपुती आख्यान रूपाने सांगितले आहे. आणि तशा स्त्रियास स्वर्गप्राप्ती होईल असेही सांगितले आहे. यात आश्चर्य नाही. परंतु आताच्या पंडितांनी हे सर्व विधी आचार विद्वांचे वय ज्ञान विचार यांचे तारतम्य न पाहता त्यांनी करावे असे मानिले हेच आश्चर्य आहे. आणखी एक विचार असा केला पाहिजे की रजोदर्शन झाल्यानंतर कन्येचा विवाह करू नये असा शास्त्रार्थ आहे. म्हणून उंच वर्णाचे लोक आपल्या कन्येचा 5 वर्षापासून 12 वर्षाच्या आत विवाह करीतात आणि दुसरे लोक 12 वर्षानंतर करीतात. असे असता त्यास बालवैधव्य प्राप्त झाले असता म्हाताऱ्या पुरुषासही करण्यास अशक्य असे ब्रह्मचर्य मरणपर्यंत त्यांनी करावे. असा पाठ ब्राह्मणांनी कोणत्या दया हेतूने घालून दिला हे समजत नाही. आणि अशा क्रूर व्रताचे नियम पाहून
निर्णय सिंधू इत्यादी ग्रंथांचे कर्ते संतुष्ट होतात आणि एखाद्या अप्रसिद्ध ग्रंथातील किंवा स्वकपोल कल्पित वाक्ये काढून या देशामध्ये स्त्रियांच्या सौंदर्याचे जीवन, जे तिचे केश त्यांचे वपन करावे अशी नवी चाल स्थापन करतात. त्यांची मूर्खत्वाची व निर्दयतेची जी वाक्ये ती ही आहेत: विधवेचा केशपास भरत्याला बंधन करतो, यासाठी तिने सदा वपन करावे. ब्रह्महत्येसमान पापे केशांच्या आश्रयाने राहतात, यासाठी वपन करावे. आता प्रस्तुतचे पुण्य अपुण्य यांचा विचार न करणारे जे विद्वान व उदरपोषण करणारे अविद्वान उपाध्ये ते विधवेचा हाच मुख्य धर्म आहे असे मानितात. परंतु जे पुण्यापुण्य विवेचनाची बुद्धी टाकून केवळ बाह्यवेशावरच निष्ठा ठेवितात, त्यांची बुद्धी परमेश्वर वाकडी करतो हे त्या समजत नाही. हे पुढील उदाहरणावरून स्पष्ट दिसते. सर्व मुनीचे मत असे आहे की पतिमरण पावला असता विधवेने परपुरुषाचे नाव देखील घेऊ नये. असे असता नवरा मरताच त्या विधवेचे मस्तक नापिताच्या स्वाधीन करतात व तिचा व त्याचा एकांती सहवास करवितात. असे प्रतिमासी 1-2 वेळा त्यास करावेच लागते. यामुळे ते आपल्याच मताप्रमाणे आपण पापात पडतात. कारण जे पाप पतिमरणानंतर काले करून परपुरुष स्पर्शाने होणार, ते लागलेच तीचकडून करवितात. दिव्याच्या खाली मोठा अंधकार तो हाच आहे. आता पतीच्या मरणापासून दुःखी झालेल्या स्त्रियास पहिल्याने वपन संस्कार करीताना जेव्हा हजामाजवळ हे पाषाण हृदय ब्राह्मण हट्टाने बसवितात, तेव्हा त्या जो आक्रोश करीतात त्याचे वर्णन करावयास कालिदासादिक महान कवींची लेखणी चालली नाही. तेथे माझ्या मंदबुद्धीची काय कथा. सांप्रतकाली ब्राह्मण दारिद्र्याधिक जी दुःखे भोगितात ती विधवेच्या शापाची फले होत. विधवेच्या केशबंधनापासून तिच्या भरत्याला बंधन प्राप्त होते, म्हणून तिचे वपन करावे असे जे सांगितले आहे, यात मोठी चूक आहे. कारण केश असल्यानेच तो बंधन पावतो असे कोठे सांगितले नाही. आणि जर वपन करणे हा विधवेचा धर्मच आहे, तर कन्याकुब्ज वंग इत्यादिकांमध्ये हा आचार का चालत नाही? या शंकेचे समाधान होणे कठीण. तस्मात हा निंद्य आचार विद्वानांनी टाकावा हे उत्तम आहे. आता विद्वांनी कठीण व्रते करावी म्हणून ज्या आचार्यांनी व पंडितांनी नेम लावून दिले, त्यांचा इष्टार्थ सिद्धीच केला असे दिसत नाही. कारण त्यांनी जी साधने लावून दिली आहेत ती त्यांचा हेतू पूर्ण होण्यास विपरीत आहेत. ज्या कामाने मोठमोठ्यास जिंकिले त्याच्यापुढे दुर्बल स्त्रियांची काय कथा. पुनर्विवाह प्रतिबंधामुळे स्त्रियांकडून बहुत पातकी व अनर्थ होतात हे प्राचीन कालाच्या ऋषीस ठाऊक होते. म्हणून त्यांनी कित्येक सुज्ञांनी नियोजनादी नियम विधाने करून पुनर्विवाह कल्पिला होता असे आपणास मानिले पाहिजे नाही, तर त्यांच्या नियमास व्यर्थ दोष येतो. आता ज्या आचार्यांनी हे नियम लावून दिले होते तेच आचार्य या युगामध्ये कलिसत्तेने कठोर झाले असे वाटते. कारण त्यांनी या धर्माचा लोप केल्यामुळे लोकांचा निर्वंश होत चालला आहे. कदाचित कोणी म्हणतील की आचार्य कठीण झाले नाहीत, तर आपला वंश वाढावा अशी लोकांचीच इच्छा नाही, तर हे असंभाव्य आहे. कारण या कलियुगामध्ये मनुष्यास तपश्चर्येच्या योगाने पुण्यलोक प्राप्तीचे साधन नाही, म्हणून ते प्रपंच निर्वाह साधनाविषयी तत्पर होतील असा तर भविष्यवाद आहे. विष्णू पुराणात लिहिले आहे की कृतयुगातला धर्म कलियुगामध्ये वर्ज्य आहे, कारण सर्व लोक या युगात पापी आहेत. असे असता विधवेच्या पुनर्विवाहाचा निषेध का केला आहे याचे मूळ आम्हास सापडत नाही. विधवा स्त्रियास जे ब्रह्मचर्य व्रत आचरण्यास सांगितले आहे त्याचा अर्थ आम्ही पूर्वी सांगितला तसा न मानिला तर नवरा मेल्यानंतर जी स्त्री अग्निप्रवेश करीती ती स्वर्गी अरुंधतीप्रमाणे प्रतिष्ठा पावती, आणि अग्निप्रवेश केला नाही तर ती आपल्या शरीरापासून मुक्त होत नाही इत्यादी शास्त्रवाक्यावरून स्त्रियांनी ब्रह्मचर्य व्रत धारण करण्यापेक्षा अग्निप्रवेश करावा हे चांगले आहे. आणि जर असे झाले तर स्त्रियांवर आज प्रळयच होईल असा विचार करून सहगमनापासून प्राप्त होणाऱ्या मोठ्या फलाची अपेक्षा सोडून ब्रह्मचर्यात जे अल्प फळ मिळणार त्याचाच त्यांनी अंगीकार केला पाहिजे. परंतु हे ब्रह्मचर्य व्रत धारण करणाऱ्या स्त्रियास व त्यांच्या आप्तवर्गास
जी दुःखे होतात ती त्यांच्या सहगमनापासून होणाऱ्या दुःखापेक्षा मोठी आहेत. कारण मरणाचे दुःख क्षणिक आहे, पण वैधव्याचे दुःख रात्रंदिवस भोगावे लागते. यासाठी मागल्या काही पुष्कळ स्त्रियांनी हे कठीण ब्रह्मचर्य टाकून स्वेच्छाचार केला. त्यावरून त्यास स्वैराणी असे नाव पडले. परंतु त्यांनी एकाच पुरुषाशी संकेत ठेवून गुप्तपणाने व्यभिचार चालविला म्हणून त्याची पदवी व्यभिचारिणीसारखी निकृष्ट झाली नाही. त्याची गणना पुनर्भू अन्य पूर्व यामध्ये केली आहे. पुनर्भू स्त्रीने पुन्हा लग्न करावे असे शास्त्रात स्पष्ट सांगितले आहे आणि तिचा मुलगा झाला असता तो तिच्या द्रव्याचा वारीस होतो. यावरून तिला पुनर्भार्यात्व येते याविषयी शंका नाही, असे द्वादशपुत्र व्याख्यानी मनु, याज्ञवल्क्य, वसिष्ठ इत्यादिकांनी सांगितले आहे. त्या आणि त्यावर कुल्लुक भटानेही टीका लिहिताना पुनर्विवाहाचाच अर्थ दाखविला आहे. तसे पुनर्भूच्या पुत्रास त्याच्या बापाचा दुसरा अधिकार नसला तर त्याची क्रिया करण्याचा व त्याच्या द्रव्याचा वारीस होण्याचा अधिकार आहे. म्हणून त्याच्या आईबापाचा ज्या संस्काराने संबंध होतो त्यास विवाह म्हणण्यास काही बाध नाही. आता कोणी म्हणेल की पुनर्भूच्या पुत्रास प्रतिनिधी म्हटले आहे आणि तो लोकांमध्ये निंद्य आहे, म्हणून त्याच्या आईला विवाहित भार्या म्हणणे संभवत नाही. तर पुनर्भूची पदवी मात्र कठीण आहे, पण तेणे करून तिचे विवाहित भार्यात्वाचा प्रकार सामान्य विवाहाप्रमाणे मांडण्यास काही अडचण नाही. पदवीच्या कनिष्ठत्वे करून जातीस भिन्नत्व येत नाही. कलीमध्ये 5 गोष्टी वर्ज्य केल्या आहेत, म्हणजे अश्वमेध, यज्ञामध्ये गोवध, संन्यास, श्राद्धाच्या ठायी मांस भक्षण व धीरापासून पुत्रोत्पत्ती. आता प्रथम या वर्ज्य गोष्टींमध्ये पुनर्विवाह निषेध कोठे आढळत नाही. आद्यादी पुराणांमध्ये पुनर्विवाहाचा जो निषेध सांगितला आहे तो कन्येस वाग्दत्त केल्यावर किंवा तिचा पती जिवंत आहे तोपर्यंत करू नये. या मतास बृहन्नारदीय ग्रंथाचा आधार आहे आणि याचप्रमाणे आचार कित्येक जातीमध्ये अद्यापही चालत आहे. आता उढापी देया सान्यस्मयी सहाभरण भूषणा. विवाहित स्त्रीला अलंकृत करून दुसऱ्याला द्यावी. या वचनात विवाहितेचे जे दान सांगितले आहे त्याचे उडायः पुनरुद्वाह, पुढेचा पुनर्विवाह या पुराणमतावरून खंडन होते. परंतु मृतपतिका कन्येचा पुनर्विवाह निषेध कोठे दिसत नाही. दुसरे, कित्येक पंडित मृतपतिका जी आहे तिलाही उढा असे मानून तिचा पुनर्विवाह करू नये असा दुराग्रह धरितात. परंतु त्यांचे मत दृढ नाही, कारण ज्या ठिकाणी श्रुती स्मृती पुराण यांचा विरोध येतो तेथे पुराण वाचनापेक्षा श्रुतेचे प्रमाण बलवत्तर मानले पाहिजे व श्रुती स्मृतीत विरोध असला तर स्मृती विशेष मानली पाहिजे, अशी व्यासाची उक्ती आहे. आणि उपपुराणे तर पुराणापेक्षाही अगदी बलहीन आहेत. तिसरे, पुराणात जे निषिद्धाचार सांगितले आहेत त्यात कमंडलू धारण, जलपर्यटन, वानप्रस्थाश्रम आणि दीर्घकाल ब्रह्मचर्य इत्यादी आहेत. परंतु त्यांचा प्रचार सांप्रत आहे, त्यांचा प्रतिबंध कोणी करीत नाही. याशिवाय कांदा खाणे, वेदपठन न करणे, यावन भाषा उच्चारणे, नीचाची सेवा करणे, शूद्रगमन इत्यादी जे अनाचार ब्राह्मणाने कधीही करू नये असे शास्त्र सांगत असता ते या कलियुगात चालतात. त्यांच्या निवारणाचा कोणी आग्रह धरीत नाही. असे असता बिचाऱ्या स्त्रियांनीच काय या ब्राह्मणांचा अपराध केला आहे? त्या आबला पडल्या म्हणून त्यांवर असे शस्त्र धरावे की काय? आता कलिनिषेध प्रकरणामध्ये आम्हाला हा मोठा अंधार दिसतो की विधवांनी ब्रह्मचर्य व्रत धारण करावे म्हणून हल्लीचे ब्राह्मण पुरोहित ज्या पुराणवचन प्रमाणावरून दुराग्रहाने मोठा घोष करीतात त्याच पुराणात कलीमध्ये पापाचरण विशेष म्हणून दीर्घकाल ब्रह्मचर्याचा निषेध केला आहे. हा निषेध पुरुषविषयीच आहे असे नाही, कारण त्यानेच ब्रह्मचर्य धारण करावे असे स्पष्ट सांगितले नाही. आणखी ज्या कलिमनाच्या भयाने ब्रह्मचर्याचा निषेध केला आहे तो स्त्री पुरुषास समानच आहे. किंबहुना पुरुषापेक्षा स्त्रीची कार्याकार्य विवेचनाची बुद्धी जड आहे.
म्हणून तिच्या इंद्रिय दमनादी व्यापारे करून जे चिरकाल ब्रह्मचर्य व्रत धारण ते चालण्यास कठीण याचा तर सर्वांस अनुभव आहे. यास्तव पुराण उपपुराण इत्यादिकांच्या वचनावरून कलियुगामध्ये पुनर्विवाहाचा निषेध होत नाही, पण तो करावा असे सार निघते. आता दुसरे असे आहे की कृतयुगी मनुधर्म चालला, त्रेतायुगी गौतम धर्म, द्वापारात शाक धर्म आणि कलीमध्ये पाराशर स्मृती मुख्य आहे. त्या पाराशराच्या वचनावरून पुनर्विवाहाविषयींच्या संपूर्ण शंका निवारण होतात. पाराशराचे वचन असे आहे: नष्टे मृते प्रव्रजिते क्लिबेच पतिते पतौ पंचस्वापत्सो नारेणा पतिरन्यो विधीयते. पतीचा शोध लागत नाही किंवा त्याने संन्यास घेतला अथवा तो मृत झाला असला तर त्याच्या स्त्रीने दुसरा पती करावा. या वचनात मृत हे पद जरी नसते तरी दुसऱ्या 4 कारणांवरून त्याचा अनुमान करण्यास सबळ आधार मिळाला असता, परंतु ते स्पष्ट सांगितले आहे. त्यावरून त्याची आवश्यकता दिसून येते. नारद संहितेचाही हाच सिद्धांत आहे. त्यात लिहिले आहे की ब्राह्मण स्त्रीचा नवरा प्रवासात गेला असता तिने 8 वर्षेपर्यंत त्याची वाट पाहावी आणि जर ती अप्रसूतिका म्हणजे लेकूरवाळी नसली तर 4 वर्षे वाट पाहून पुनर्विवाह करावा. क्षत्रियाच्या स्त्रीने 6 वर्षे वाट पाहावी, अपुत्रिका असली तर 3 वर्षे, वैश्याच्या स्त्रीने 4 वर्षे, अपुत्रिकेने 2 वर्षे व इतर जातीच्या बायकांनी 2 वर्षे वाट पाहून पुनर्विवाह करावा. यावरून स्पष्ट दिसते की जर नवरा देशांतरी गेला असता त्याच्या स्त्रीने पुनर्विवाह करावा असे सांगितले आहे, तर तो मृत झाल्यावर दुसरा विवाह करावा यात काय संशय. यासाठीच ऐतद्देशीय विधवा स्त्रिया पतिनिधनामुळे दुःख कर्दमात पडतात. त्यास वर काढण्यास कात्यायन, वशिष्ठ, नारद, शातातप, पराशर इत्यादी मुनी इच्छा करीत असता त्याच कर्दमात अधिक बुडविण्याविषयी अलीकडील आचार्य व पुरोहित प्रयत्न करीतात. हा केवढा अन्याय व अधर्म आहे. कारण संपूर्ण धर्माचाराचे तात्पर्य प्रजेला सुख व्हावे हेच आहे आणि जे आचार पाप दुःख क्लेश उत्पादक आहेत ते जरी शास्त्रोक्त असले तरी त्यांचा अवश्य त्याग केला पाहिजे. म्हणू असे म्हणतो की ज्या अर्थकामापासून धर्म होत नाही ते अर्थकाम टाकावे आणि ज्या धर्मापासून सुख होत नाही तो धर्मही टाकावा. असे असता भरतखंडस्थ आचार्यांनी विधवास क्लेशरूप खाचेतून वर काढण्याचा प्रयत्न केला असता, परंतु त्यांनी त्यांचे ओरडणे ऐकले नाही. अशावेळी दयाळू परमेश्वराने त्यांच्या दुःख शमनार्थ परधर्माचे द्वीपांतरीचे राजकार्य धुरंधर व्यवस्थापक अशा लोकांच्या बुद्धीस प्रेरणा केली आणि त्यांनी ऐतद्देशीय विधवांचा पुनर्विवाह करावा असा नवा कायदा स्थापन करून मोठी कीर्ती मिळवली. तर आता राजाज्ञेवरून स्थापित झाला जो पुनर्विवाह त्याच्या निषेधाविषयी वाक्पांडित्य करून हासिल नाही, म्हणून परमेश्वर इच्छे करून जे प्राप्त झाले त्याला अनुसरावे हेच उत्तम आहे. मूळ कथा प्रारंभ. यमुना पर्यटन. लग्न. वैशाख मासातील एके उष्ण दिवशी गणेशपंत अंगास शीतळ चंदनाची ओटी लावून 2 प्रहरांच्या वेळी झोपाळ्यावर स्वस्तपणे विंझणवारा घेत बसले आहेत. इतक्यात राघोपंतांकडून विठ्ठल भटजी निरोप घेऊन येतात. नमस्कार हो पंत. नमस्कार. यावे महाराज. कसे काय, आमचे तुमचे चुकते ना. भटजी म्हणतात, अहो मी मध्यस्थ पडल्यावर सांगायासच नको, पण आपली जोडी लागू झाली. गणेशपंत, धोत्रांची हो काळजी करू नका, कार्य तर सिद्धीस जाऊ द्या. तुम्हाला नागपुराची चिठी खुशाल शेटावर तयार केलीच समजा. विठ्ठल भटजी, बरे आता कसे. राघोपंत तर एका पायावर उभे आहेत, दिवस नेमण्याचीच काय ती अडचण. गणेशपंत, तिथीनिश्चयाची गोष्ट सोडा, जो पहिला मुहूर्त सापडेल तो आपला. सामानाची तर सर्व सिद्धता आहे. तुम्हाला खरे वाटत नसेल तर जा माडीवर, तेथे विनायक हिशेब लिहित बसला आहे.
आणि येताना त्याला विचारा की आपल्या बायकोची साडी धनशेठजीकडून बदलून आणलीस किंवा नाही.